षटकामध्ये जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल, कारण कुठेतरी कमी धावसंख्या उभारली गेले. लॉफ्ट केलाय आडवा पाटने, उंची जास्त, लांबी देखील जास्त. आमच्या समालोचन कक्षाला सलामी. अनिकेत पाटोळेच्या पाठपडू षटकार. थँक्यू. अनिकेत पाटोळे एक हाती खिंड लढवत असताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला शांत होता, त्यानंतर त्याने सांगितलंय लढता लढता हरलो जरी. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी ब्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर रबर बॉल सीझनची पहिलीच टुर्नामेंट खेळण्यासाठी आपण निघालेलो आहे. आधी रबर बॉल खेळलो आहे, पण कसं खेळलो आहे की टेनिसची स्पर्धा आणि पाऊस आला तर रबर असं खेळायलो. पण आता प्रोफेशनल आपण खेळायला जायचं आहे. रबर बॉलची टुर्नामेंट वाठार येते. आपल्या ओपन क्रिकेटची करिअरची सुरुवात जिथून झाली तिथंच खेळायला जायचं. आज तिसरं सीझन आहे आणि पहिल्या सीझनलाच आपल्याला चान्स भेटला होता वाटरमध्ये आणि बॅटिंग केली होती चांगली आणि त्याच्याद्वारेच ओपन क्रिकेटला आपलं नाव चालू झालं व्हायला आणि आता पण तिथंच खेळायला निघालेलो आहे. मजा येणार आहे. आपल्या टीमचं नाव आहे हमराज मृत्युंजय. ऋषीधरांच्या टीममधून खेळायचं आहे आणि सुरेश भोसले आता या लागला आपल्या अपोनेंट आहे, त्याच्यासोबत खेळायचं आहे. तर चला जाऊ. Okay, let's go. तर आता आम्ही ग्राउंडवरती आलेलो आहे आणि ऋषी, यो बंडू आणि यो सुरेश रैना. इकडे बघे, सुरेश रैना, गोरा सुरेश रैना. आणि आल्या आल्या पाऊस एवढ्या जबर चालू झाला आहे, भयानक थंडी वाजायला लागल्या. शर्ट घातले, त्यानंतर शँडो घालणार आहे. मॅच चालू झाल्यानंतर म्हणजे चालू होत आल्यावर तुम्हाला आता पाऊस दाखवतो कसला चालू आहे. इकडं भयानक पाऊस चालू आहे रे बाबा. असल्या पावसात खेळायला लागणार आहे आता. अरे हे नियोजन पावसात डॉल्बी कसा वाजते सगळीची. पहिला मैदानात सामना आहे आणि आम्ही तर नाव काय दसाडे, आम्ही दसाडे बॉलिंग करायला लागलेला आहे. बॉल गाय आहे, शिरला पोट. आणि नितीन माटुंगे इन अन ॲक्शन आणि मुंबईचा प्लेयर किपर ऋतिक पाटील. मानगावची स्पीड गन सगळी डेंजर. पब्लिक हादरून टाकले पाक. डेंजर मयूर वाघमारे इन अन ॲक्शन. सगळे जातात. नेक्स्ट बॉल बघा, एवढं स्किट विकेटमध्ये पब्लिक बाय सगळे चक्का जाम. हे कसं आहे कोल्हापुरी तडका आपल्या भागात. गोळी हा खेळता नुसतं टायमिंग. स्किटी विकेट. अय्यो काय डेंजर बॉल रे बाबा. रिअल मध्ये प्लेयर सगळे बघायला मिळायला लागलेत. फिटनेस, बॉलिंग डेंजर. आता तर आता आम्ही किट करण्यासाठी इथं आलेलो आहे गाडीजवळ आणि बॉल बाबा जवळ न बघितलं शेवट असलं बॉल इथनं कधी हेल्मेट गायब करते असं वाटायला. हेल्मेट पण नाही तर बॉल लागला की झालं आधूच व्हायची भानगड आहे. लय जोरात बॉल फेका लागलेत आणि आता आमची यांच्यावर मॅच आहे. बंड्यावर ऋषीवर पहिले आणि दुसरे यात विनर परत मुंबईसोबत मॅच लागणार. पण क्लास कारण का कंटिन्यू खेळायला लागलेत त्या स्पीडला, त्यामुळे इझी बॉल स्पीड टाकायला की थटून घालू देत. आणि बॉलिंग करताना राप बाबा जज करणं लय अवघड. बॅटच्या दांड्याला बॉल लागलेत प्लेयरांचं. सगळी टीम अपोनंट भिवून गारा झालेले आहे. पण आमच्यातले काय नाही, थोडा आपल्याला कंटिन्यू त्यांच्यावर खेळलेत, त्यामुळे सगळ्यांनी अंदाज आहे. पण मजा येणार आहे खेळायला आता. संघ आणि त्यांचा संघ या सुपर 8 साठी देखील पात्र झालाय. आपण मॅच कडे देखील येतोय. 12 मध्ये 13ची आवश्यकता. पहिला चेंडू, मोठा फटका. अनिकेत आनंदा पाटोळे ब्रँडेड षटकार 6 धावेंसाठी. थँक्यू. आता ही मॅच नागठाणेच्या विरोधात अमरान मृत्युंजय नाही आहे. आता ही मॅच आहे दोन कवटे महाकाळच्या सुपरस्टारांच्या विरोधातली मॅच. तर आता आमचे पहिली मॅच झालेली आहे आणि आमच्यात मॅच होते आणि सीन आज झाला की पहिले त्यांनी बॅटिंग केली सुरेश त्याने आणि स्कोर केला 52 रन, सॉरी 53 केला, 54 करायचा होता आणि 54चा पाठला करत आमची असली अपघात झाली
सामना 6 बॉल 1 वर गेलाय आणि लास्ट विकेट होते. असली मजा सगळी हसालते तेवढी. आता दुसरा मॅच चालू झाल्या पण एवढे हसायचे. एक विकेट पाहिजे होते, 1 रन पाहिजे आणि ती बी विकेट पडलेले चुकून बॉलरनं बॉल लावला नाही स्टंपाला आणि आम्ही मॅच जिंकलो आणि डायरेक्ट दुसऱ्या फेरीत आम्ही पात्र झालो. आता आमची मॅच आहे विनर विराट स्पोर्ट्स बरोबर मॅच आहे. झपाझप मारलेत. आता आमची मॅच आहे विराट स्पोर्ट्स बरोबर, म्हणजे मयूर वाघमारे, श्रेयस कदम काय आला नाही, बाकी सगळेच आहे ते. आम्ही तर भुंगा लय डेंजर बॉल फेकते त्यांच्याबरोबर मॅच. आता बघूया काय होतं. शेवटी काय हार जीत होणार. 6 ओव्हरची मॅच. पहिला बॅटिंग आली तर आम्ही 6 डबर करीनच आणि पहिला बॉलिंग आली तर त्यांना कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करेन. मात्र उसळी याही बॉलवरती होती. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने, लॉंग ऑन हवा यात्रेसाठी, सीधी बॅट, नो बकवास, षटकार. अनिकेत पाटोळे, सांगली जिल्ह्यातील कमी उंचीचा एक घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तर आता आमचे दुसरी मॅच झालेले आहे आणि मेन असं आहे की आता टॉसला आपणच गेलो होतो आणि भारी वाटायला तर की अमराज मृत्युंजय टीमचा कॅप्टन म्हणून पाठवलेला. टॉस हारला, गेलेला टॉस हारला नाही. आमची आलती पहिला फिल्डिंग नाही पहिला आलती आमची बॅटिंग. त्याने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली, आम्हाला बॅटिंग आली आणि 6 ओव्हरला आमचा स्कोअर झाला. आम्ही 60 ठरवलेला, आमचा झाला 50 आणि तोच 50चा पाठला करत त्यांनी फक्त 4 ओव्हरमध्येच 50 काढल्या, 2 ओव्हर राखून आता गेलेत घरी. आता आम्ही इथं बसलोय ग्राउंडवरती. आता सुरेश त्यांचा सामना चालू आहे, त्यांनी बॅटिंग करली आहेत आणि अपोजिट संघ आहे कमनोळे. त्यांच्या दोघात जो जिंकल तो आमच्यासोबत, हारल तो घरला इथूनच परदेचा प्रवास करणार आहे. आणि इथं महावीर भोसले आलेला आहे ऋषी सरांसोबत आणि लागला इथं बॅट विकत थांबायला. जीवन सर पण इथं आलेले आहेत. सगळे भारी वाटाले की जुनं ग्राउंड आपलं करिअर जिथून सुरू झालं तिथूनच खेळायला होते. आणि आता बघा काय होते. आता बॅटिंग तर कॉन्फिडन्स वाटले. 16 बॉलला 20 धावा केली आहेत. बाबा ते अमित धसाडे, मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील डेंजर बॉल टाकते, राप त्या लेवलनं बॉल. असं वाटतं की आता थटतोय का परत थटतोय. बॅटला बॉल लागले एवढं फिलिंग ढगाच जात होतं की अजून एकदा खेळायला मिळायला वाटायचं. तेवढं ते 16 बॉल खेळलं तरी मन भरलं नाही. अजून बॉल खेळायला मिळायला पाहिजे होतं, अजून 2 6 मारायला पाहिजे असं वाटायचं. पण आता निवांत 4 पिऊन बसले इथं. जेव्हा आता यांची मॅच होईल त्यानंतर आता मैदानात जायचं. तर आता पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे आणि 6 ओव्हरला अपोजिट संघानं फक्त केल्या 43-44 करायचे आहे आणि आमच्या दक्कन पणाला आता बरं नाही म्हणत नुसतं इकडं तर बघा. इकडं तर बघा काय बोलावत नाही. दक्कन पणाला आमचं स्पॉन्सर आणि हो मेंटॉर कॅप्टन हर्षद पटेल. तुला हे मॅच बघून कसं वाटायले? एक नंबर. आणि नवीन लग्न झाले आणि तू ब्रेक का घेतलायस खेळायपासून? नाही घेतला जरा 1-2 महिने ब्रेक घेतला. दिवाळीनंतर कमबॅक करायचं. आज आलाय गडी 6 महिन्यानंतर. ती बी मॅच बघायला आलाय, खेळायला आला नाही. तर आता मॅच बघूया आत मैदानात चालू, जरा सिरियस राहूया. तर आताच आमची मॅच झालेली आहे आणि आम्ही 2 ओव्हरमध्ये मॅच संपवून टाकली आणि 43 धावा केले. मागच्या वेळी जरा घासाघास झाली, लास्ट ओव्हरपर्यंत मॅच गेली होती. पण आता 2 ओव्हरमध्ये मॅच आमचे फिनिश झाले आणि आता आमचे प्लेयर प्रॅक्टिस करायला लागले तिथं. थटत नाही, ते प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे. आता इथून आता जायचं, कपडे बदलून आवरून जायचं घरी आणि त्या खेळायला आणि यायचं. आता आम्ही चाललेलो, आता कपडे बदलणार इथंच आणि जाणार आहे. सुरेश कैसा हराया सुरेश ऋषी आहे, आम्ही 4 जण आता गाडीत बसणार आणि तराट घर गाठणार. आणि सीन असा झाला आहे की मेन ह्याच्या गाडी लाईट नव्हती आणि म्हणून गाडी आणली आणि मिरजमध्ये लावली आणि मग 4 व्हीलरमध्ये बसून आले. आता मिरजमध्ये जायचं, लवकर पोचलो तर तिथून मामाई गाव जाणार, नाहीतर मग गप घर गाठणार आहे. तर आता आलो आपण आपल्या घरी आणि जाम कंटाळा आलेलाच आहे. आता काय तर जाऊन घरी रेस्टच करायचं आहे. तर आजच्या छोट्यासा व्लॉगचा करूया इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.